नमस्कार मित्रांनो, मी वेदांत बेकरे तुमचं वेदू 22 कोकणकर या चॅनलवर हार्दिक स्वागत करतोय। आज आपण आलो आहोत कोथरूड गावात। आजचा ब्लॉग आपण कशासाठी बनवतोय हे तर तुम्हाला समजलं असेल। आता थोड्या दिवसात म्हणजे उद्याच आपल्या गणपतीचं आगमन होणार आहे आपल्या घरी, आणि आपल्या घरी आपल्या गणपतीला कशा प्रकारे पूजलं जातं, त्याचं आगमन कसं केलं जातं आणि कशा कशा प्रकारच्या रीतिरिवाज पाळल्या जातात हे आपण ह्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत। आणि त्याच आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आणि त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, आता आपण ज्या जागेवर उभे आहोत त्या जागेवर आधी सुद्धा एक ब्लॉग बनवण्यात आला होता, तो म्हणजे देव आला आमच्या घरी। आणि त्या देव आला आमच्या घरी हा जर तुम्ही ब्लॉग पाहिला नसेल तर ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी एक लिंक देतो, त्या लिंक वरून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर पाहू शकता तुम्ही, या खाणीच्या आतमध्ये आपण आता ह्या खाणीमध्ये पाणी भरलेलं आहे आणि या खाणीच्या आतमध्येच आपण तो ब्लॉग बनवला होता। सो मित्रांनो, खाण बघितल्यानंतर आता आपण चाललो आहोत आपल्या घरी आणि आता आपण बघणार आहोत की गणपतीची तयारी कुठपर्यंत आली आहे। तर पाहूयात, आम्ही मकर सुद्धा काढायला घेतला आहे, म्हणजे अजून झाला नाही आहे, पण तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे आम्ही या वर्षीचा मकर सजवला आहे ते। तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या घरी आलो आहोत आणि आता बघूयात आपण आपला मकर कसा झालेला आहे। मित्रांनो, अजूनही तयारी थोडीशी बाकी आहे। पाहू शकता अशा प्रकारे आम्ही मकर ह्या वर्षीचा काढला आहे। तर मित्रांनो, अजूनही काही काम बाकी आहे। ते काम पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला संपूर्ण मकर दाखवेन। पाहू शकता, हे बघा, या ठिकाणी सर्व पसारा पडला आहे। अजूनही मकर बनवायचं बाकी आहे। सो मित्रांनो, आता आपण चाललो आहोत आपला गणपती आणण्यासाठी आणि माझा भाऊ पण आहे, पाहू शकता। आणि इथे जवळच आपले गणपती आले आहेत आणि आपण आता गणपती घ्यायला चाललो आहोत। अशा प्रकारे गणपतीला माती लावून त्यानंतर आम्ही गणपती घरात घेऊन जाणार आहोत।
मित्रांनो, आता सकाळ झाली आहे. रात्री 3:30 वाजता डायमंड लावून झोपलो. तो आता सकाळी उठलोय आणि आंघोळ वगैरे केली आणि आताच आपला गणपती पूजेला लागला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलातच कशा प्रकारे गणपतीचं पूजन होतं आणि आता आपण नारळ देणार आहोत गणपतीला. चला तर नारळ द्यायला जाऊया. कापड जम कापड आपण द्यायचं ना काढून तर मित्रांनो, तुम्ही पाहिलात की कशा प्रकारे आपल्याकडे रीतिरिवाज पाळले जातात. तर आत्ताच आपण नारळ दिलेले आणि आरती केलेली आहे आणि आता घरोघरी गणपती आहे, त्यामुळे घरोघरी आपण पाया पड्यांसाठी जातो आहोत. चला तर एक एक घरात पाया पड्या जाऊया. मित्रांनो, पाऊस भरपूर आहे. पाहू शकता अशा प्रकारे पाऊस भरपूर पडतोय. सर्व गणपतीच्या पाया पडून झाल्यानंतर आता आम्ही घरी आलो आणि घरी येऊन आता जेवण मी बाहेर आलो आहे आणि आता संध्याकाळी आरतीला आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, या ब्लॉगमध्ये तुम्हाला आरतीच्या सर्व काही व्हिडिओ मिळणार नाहीत, परंतु काही व्हिडिओज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता संध्याकाळ झाली आहे आणि आता आपण आरतीला जाणार आहोत थोड्याच वेळात. आरतीच्या सर्व काही व्हिडिओज तुम्हाला मिळणार नाहीत, पण काही व्हिडिओज मी या ब्लॉगवर टाकेन, त्या पाहून घ्यायच्या आहेत.
तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत गौरी आणायला. तर पाहूयात कशा प्रकारे आमच्याकडे गौरी आणली जाते. चला तर बघूया. आता गौरीला साडी नेसवली जात आहे.
तर मित्रांनो, आज 7 दिवसांनी आपले गणपती विसर्जन होणार आहेत। आपल्या घरी गणपती आले। आज 7 दिवस झाले आपण ब्लॉग बनवतोय आणि आज आपल्या ब्लॉगचा लास्टचा दिवस आहे। आज 7व्या दिवशी आपल्या गणपतीचं विसर्जन होत आहे। काल गौरी आल्या, तिथे नाचणे, गाणं, भजन सर्व काही आपण या ब्लॉगमध्ये पाहिलं आणि आता या ब्लॉगला गणपतीसोबत निरोप देत आहोत। तर आपण आता गणपतीला विसर्जन करण्यासाठी जात आहोत। चला तर थोड्याच वेळात आपण आपले गणपती घरातून बाहेर काढणार आहोत आणि त्यांचं विसर्जन करणार आहोत। मित्रांनो, आता आम्ही खालचे गणपती काढायला चाललो आहोत। तर मित्रांनो, ब्लॉग खूपच मोठा होत आहे, त्यामुळे आता आपण ब्लॉगला निरोप देतोय। सो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वेदू 22 कोकणकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।